नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत क्रीडा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा। वुमन्स टीम इंडिया 9 वर्षात मायदेशात पहिली आणि एकदिवसीय मालिका खेळणारे आणि टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध भिडणारे। आयर्लंड या दौऱ्यात फक्त एकदिवसीय मालिकाच खेळणार असून एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे। मालिकेचं आयोजन 10 ते 15 जानेवारी दरम्यान करण्यात आलंय आणि हे सामने आयसीसी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवण्यात येणार आहेत। तसेच तिन्ही सामने हे सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर राजकोट येथे होणार आहेत। ऑस्ट्रेलियाने रविवारी 5 जानेवारी रोजी 5व्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी टीम इंडियावर 6 विकेट्सने विजय मिळवत 3-1 ने मालिका जिंकली आहे। ऑस्ट्रेलियाने या विजयासह दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश मिळवला। आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन कपसाठी दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा महामुकाबला होणार आहे। दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा मुकाबला मुंबई क्रिकेट टीमने विजयी हजारे ट्रॉफी 2024-25 स्पर्धेत श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वात विजयी हॅट्रिक केली आहे। मुंबईने सी ग्रुप मधील राऊंड 7 मॅच मध्ये सौराष्ट्राचा 5 विकेटने धुव्वा उडवला आणि सलग तिसरा विजय साजरा केलाय। सौराष्ट्राने मुंबईला विजयासाठी 290 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र मुंबईने हे आव्हान 24 बॉल राखून पूर्ण केले। मुंबईने 46 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 290 धावा केल्या आणि मुंबईचा 17 वर्षीय आयुष मात्रे हा विजयाचा शिल्पकार ठरलाय। विल यंग यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने नववर्षात विजयी सुरुवात केली आहे। न्यूझीलंडने श्रीलंकेवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवलाय। श्रीलंकेने न्यूझीलंडला विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं होतं। न्यूझीलंडने हे आव्हान 26.2 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलंय। न्यूझीलंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली। विल यंग यांनी न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आणि नाबाद 90 धावा केल्यात। केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेले मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। पुरस्काराबाबतचा अंतिम निर्णय सरकारचा असतो। या सरकारी वाक्याभोवती यंदाचा पुरस्काराचा वाद रंगतोय। शासनाच्या या अधिकारावरून क्रीडा वर्तुळात मतभिन्नता दिसून येते। भारतीय अपंग क्रिकेट परिषदेच्या राष्ट्रीय निवड समितीने रविवारी 12 ते 21 जानेवारी 2025 दरम्यान श्रीलंकेत होणाऱ्या आगामी अपंग चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे। 17 सदस्यीय संघाची कमान विक्रांत रवींद्र केनी यांच्याकडे आहे। भारताचा पहिला सामना 12 जानेवारीला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे आणि ही स्पर्धा 2019 मध्ये प्रथमच आयोजित करण्यात आली आहे। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानला फॉलोऑन खेळावा लागला। फॉलोऑन खेळताना पाकिस्तानने दुसऱ्या डावात 213 धावा केल्या आहेत आणि ते अजूनही 208 धावांनी मागे आहेत। यजमान संघाच्या 615 धावा संख्येला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा पहिला डाव 194 धावांवर संपलाय। पाकिस्तानच्या पहिल्या डावात बाबर आझमने सर्वाधिक 58 धावांचे योगदान दिले। यानंतर त्याला फॉलोऑन खेळण्यासाठी बोलवण्यात आले। पाकिस्तानने दुसऱ्या डावात अप्रतिम झुंज दाखवली असून बाबरने कर्णधार शान मसुदीच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 205 धावांची भागीदारी केली आहे। आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील गोली श्यामला या महिलेने ऐतिहासिक कामगिरी करताना पोहत 150 किलोमीटर अंतर पार केले। तिने विशाखापट्टणम ते काकीनाडा पर्यंत समुद्रात पोहत प्रवास केलाय। 28 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेला तिचा प्रवास शुक्रवारी 3 जानेवारी 2025 रोजी संपलाय। श्यामला हिने प्रतिदिनी 30 किलोमीटर अंतर पूर्ण केलंय। याआधीही तिने पोहण्याच्या बाबतीत अनेक विक्रम नोंदवलेत। या बातमीपत्रात वेळ झाली आहे स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते थांबण्याची। पाहत रहा न्यूज अनकट।